परळीमध्ये ज्ञानेश्वर मुंडे यांची हत्या झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबाला अजूनही न्याय मिळाला नाही आणि तो न्याय मागण्यासाठी आता महादेव मुंडे यांची पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतलेली आहे आणि आपण त्यांना बोलूयात. ताई, आत्तापर्यंत तुम्ही न्यायासाठी लढत होतात, आज त्यात लढाईत तुम्ही एक भाऊ म्हणून मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी आलेला आहात. काय मदत मागितली, काय बोलणं झालं आहे? दादांना एवढंच म्हणलं की दादा मला जोपर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत माझ्यासोबत राहा. आणि म्हणजे इतक्या दिवस मी जे लढत राहिले त्याच्यामध्ये मला यश आलं नाही. जे मी 18 महिने उलटून घातले, सगळ्या पोलिसांच्या चक्रा घातल्या. परळीतले तर पोलीस म्हणले आम्हाला कलमा बदलल्याने तुम्हाला न्याय भेटू शकत नाही डायरेक्टलीच. ज्यावेळेस कावत सर आले त्यावेळेस कावत सरांनी तरी थोडंसं सकारात्मक भूमिका दिली. तरी कावत सरांना मी 4दा भेट दिली. सर का तपास कुठवर आला, काय म्हणायचे आरोपीच निष्पन्न नाही, तुम्हीच आरोपी सांगा. मग डायरेक्ट आम्ही आरोपी सांगा म्हणल्यास म्हणायचं सर तुम्ही काय करतात. मग परत मी त्या दिवशी बी ज्यावेळेस आमचं आत्मदहन होतं त्यावेळेस मला सरांनी सगळी सकारात्मक भूमिका दिली की LCB स्थापन करू, हे करू. पण म्हणलं प्रत्येक वेळीला येऊन प्रत्येक वेळीला असंच जाणं, प्रत्येक वेळीला येऊन असंच जाणं. मग माझ्या डोक्यात ते सारखं फिरत होतं की आपलं जीवनच ठेवून काय उपयोग आहे. कारण बाळाभाऊ बांगरनं ज्यावेळेस मला ते सांगितलं होतं की मांसाचा तुकडा आणून टेबलावर ठेवला, नंतर 8 दिवस खिशात घेऊन फिरले, हे मला असह्य झालं की वाटलं जीवन काय, पत्नी म्हणण्याचा काय अधिकार आहे आपल्याला. जर आपण आता तो माणसाचा तुकडा काय केला काय नाही, त्याचा आत्मा काय म्हणत असेल हे आपल्याला कुठं माहिती आहे. मग आपलं जीवनच ठेवून काय म्हणून मी विषप्राशन केलं. त्यावेळेस थोडीशी यंत्रणा हल्ली. मग जितेंद्र आव्हाड साहेबांनी मांडला लक्षवेधी ह्याच्यामध्ये विधानभवनामध्ये, पुन्हा प्रकाशदादा सोळंकेनं बी मांडला. पुन्हा नंतर मुख्यमंत्री साहेबांनं जसं मला अपेक्षित होतं तसं उत्तर दिलं की कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही. तरी पण मला आशा वाटली नाही की हे पोलीस यंत्रणा काय करेल म्हणून. मग मी जरा दादांना आवाज दिला की दादा मला तुमच्या मदतीची आता खरंच गरज आहे माझ्या न्यायाच्या लढ्यासाठी. मग मी दादांना आव्हान केलं, दादांनी मला भेट दिली. आता मी स्वतःहून दादांना भेटायला आले. आज तुम्ही मनोज जरांगे पाटील यांची भेट घेताय, परंतु यापूर्वी तुम्ही जिल्ह्यामधले नेते असतील त्यांची भेट घेतली असेल, तुमचं दुःख मांडलं असेल, तुमची व्यथा सांगितली असेल, न्याय मागितला असेल, काय बोलले ते तुम्हाला न्याय देण्यासाठी काय केलं त्यांनी? नाही, कुणीच नाही, आमच्या लोकप्रतिनिधींनी नाही, कुणीच काहीच ह्याच्यावर आवाज उठिला नाही. माझे वडील भाऊ सतत चक्रा हाणल्या त्यांनी. भाऊ तर माझा 1 वर्ष परेशान झाला. 1 वर्ष त्यानं मला याबाबत काही सांगितलं नाही की आता तुला पुढं व्हावं लागेल की कारण तो थोडा पोलीसमध्ये फिरलेला, ते त्याला पूर्ण माहिती. पण आमच्या फॅमिलीमध्ये इकडं जे सासरचे आहेत त्यांना काहीच माहिती नाही. मग आम्ही शांतच बसलो होतो, चला भाऊ करते. पोलिस बी म्हणायचे आमचा प्रयत्न. मग म्हणायचं प्रयत्न म्हणल्यास करीत असतील. पण ज्यावेळेस मला असह्य झालं की एवढं बाळाभाऊ बांगर समोर येऊन म्हणतायत तरी पोलीस प्रयत्नच म्हणतायत, मग यांना अजून करायचं तरी काय. म्हणून मी ते टोकाचा पाऊल उचलला. तरी मी सतत प्रशासनाला सांगत गेले की मी टोकाचा पाऊल उचलन, तरी पण त्यांनी माझ्याकडे लक्ष दिलं नाही. ज्यावेळेस मी विषप्राशन केलं त्यावेळेस जरा कुठं यंत्रणा हल्ली. मला आता दादांच्या खरंच आधाराची गरज आहे म्हणून मी इथपर्यंत आली आहे. लाडकी बहीण योजनेवरून राज्य सरकार चालतंय, आता लाडक्या बहिणीला विषप्राशन करावं लागतंय, पत्नीच्या हत्येचा न्याय मागते. तुम्हाला काय वाटतं भावना, सरकार गंभीर आहे या बाबतीत? नाही, सरकार गंभीर नाही लाडक्या बहिणीबाबत. ते एक भाग त्यांच्या इलेक्शनापुरता होता लाडकी बहीण म्हणजे. कारण लाडकी बहीण आता तिच्या सिंदुरासाठी न्याय मागते, मग कुठे गेले सगळे आमदार खासदार, कुठे गेले? अजितदादा दर महिन्याला येतात ना बीडला, मग महादेव मुंडे केसबाबत का बोलले नाहीत अजितदादा? मला अजितदादा म्हणजे आपले आता पालकमंत्री आहेत बीड जिल्ह्याचे, मग त्यांना बी मी प्रश्न केला होता की तुम्ही का महादेव मुंडेबाबत काहीच बोलला नाहीत का? तो नव्हता का लोकप्रतिनिधी? का मी नाही तुमची लाडकी बहीण? मग मला न्याय द्यायला नाही, मग मला प्रशासनाहून काय करायचं आहे? असलं प्रशासन काय कामाचं आहे? ते म्हणतात ना अंधा कानून आहे, तसं अंधा कानून झाला ना. मग आता प्रशासनाला त्या पट्टी काढण्याची गरज आहे, न्याय देण्याची भूमिका बजावली पाहिजे. न्याय अजूनही भेटला नाही, न्यायाची भूमिका सरकारने घेतली पाहिजे अशी ज्ञानेश्वरी मुंडे यांची मागणी आहे. आपल्यासोबत मनोज जरांगे पाटील आहेत. दादा, एक ताई संघर्ष करते, नवऱ्याची हत्या झाली, निर्गुण हत्या झाली, त्याचे फोटोही समोर आलेत, भयंकर घटना आहे. आज ती महिला, ती बहीण न्यायासाठी तुमच्याकडे आली, काय न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहात? आम्ही तर कायम सोबत राहणार आणि एकदा उतरलं तर न्याय घेईपर्यंत हटणार नाहीत आम्ही कुणीच. पण आता त्याच्यात जे त्या प्रकरणात जे आता
त्यांनी उठाव केला त्या प्रकरणानं. आत्तापर्यंतच्या हत्याची किती क्रूरपणानं झाली हे कोणाला शक्यतो माहितीच नव्हतं. पण ज्यावेळेस आता ते पोस्टमॉर्टम रिपोर्ट बाहेर आला, त्यांचे फोटो बाहेर आले, अख्खं राज्य ढवळून गेलं आहे आता. इतकी क्रूर हत्या होऊ शकते, करू शकतात, इतक्या उलट्या काळजाचे लोक असू शकतात हे पहिल्यांदा बघितलं. बेटे हो, एक लक्षात ठेवा म्हणा, तुम्ही जर असे लोक मारण्यासाठी उलट्या काळजाचे असताल तर तुम्हाला हात घालायला आम्ही सुद्धा 10 पट उलट्या काळजाचे. तुमच्या जसं यांचं खानदान तुम्ही बर्बाद करायला ठेवलं, त्यांचा दिवा युजवायचं ठरवलं, तुमचासुद्धा दिवाच युजणार, एवढं पण लक्षात ठेवा. कारण जशाला तसं होणार म्हणजे होणार. तुम्हाला वाटत असेल आम्ही खूप आमच्या पाठीमागं राजकीय सपोर्ट आहे, अमुक आहे तमुक आहे, आम्ही खून पचू, हे स्वप्न बंद करा तुम्ही. तुम्हाला वाटत असेल आमचं कोणी काही करू शकत नाही, तुम्हाला कळन तुमचं कोण काय करतं आहे की नाही. कारण कोणाचं तरी ते लेकरू बाळ होतं एवढं लक्षात ठेवायला पाहिजे होतं. कोणाच्या तरी आईच्या बापाच्या मांडीवर खेळलेलं ते लेकरू होतं हे तरी लक्षात ठेवायला पाहिजे होतं. इतक्या क्रूरपणानं हत्या करायची आणि पुन्हा तुम्हीच एखादा मोठा ऋषी महात्मातल्यासारखं रस्त्यानं वागायचं. आणि याच्यातली एक मला आणखीन नवीन आताची जी अपडेट कळाली, जी माहिती कळाली, ती खूप काळजाला लागून चालली. आता ज्यावेळेस त्यांचे अंत्यसंस्कार पण झाले महादेव भायाचे, त्याच्यानंतर तुम्ही 8 दिवस ते मास्क घेऊन फिरत होतात. काय नीच पायदास असन राव. कोणाला दाखवायचं होतं तुम्हाला? कोणचा बंगला, कोण बंगले, कोण फंगले, कोणी कोणाला बघायचा आहे तो मास्क? म्हणजे त्यावेळेस तू उपलब्ध नव्हता, फक्त तू सांगून गेलता का चाल तू मर्डर करून टाक, तुकडे कर द्यायचे, मी बघून घेतो सगळं, पण मला माघारी येऊस तर काहीतरी बघायला ठेव. मग तू मास्क ठेवलं का काय? मुख्यमंत्री साहेब, फडणवीस साहेब, तुमच्यासाठी खाली मान घालायचे शर्मेचा विषय येऊ. आता तुमच्या राज्यात एक महादेव भाया मुंडेसारख्या एका लेकराचा निर्घुणपणे खून होतो आहे आणि त्याचे आरोपी 2 वर्ष झालं तुम्ही पकडत नाही आहेत. तुमच्यासाठी ही शर्मेची बाजू आहे, 100% शर्मेची बाब आहे की तुम्हाला खाली मान घालायची वेळ आली. सत्ता तुमच्या हातात असताना एक राज्यातलं लेकरू, कोणाच्या तरी आईचं, कोणाच्या तरी बापाचं लेकरू गेलं आहे, कोणाच्या तरी बहिणीच्या कंपाळाचं कुंकू गेलं आहे, ती कोणाची तरी सून आहे, ती कोणाची तरी बहीण आहे. आणि जिल्ह्यातल्या लोकांनाही सांगतो, जरा कोणाची तरी लेक आहे, ती कोणाची तरी सून आहे, कोणाची तरी बहीण आहे, जरा जागे व्हा. असे मुडदे पडत असले तर तुमच्या अंगात जरा रक्त माणुसकीचं जिवंत ठेवा. संतोष देशमुख यांची हत्या झाली, तर त्याच्यानंतर त्यांचे फोटो समोर आले, राज्यभर हळहळ व्यक्त करण्यात आली. त्याच पद्धतीचे फोटो आता महादेव मुंडे यांच्या समोर आलेत. काय क्रूरता आहे, कसं बघता याच्याकडे, किती भयंकर आहे? नाही, अस्सल जर असतील मुख्यमंत्री साहेब, जातवान जर असतील ना, त्यांनी फक्त एकदाच सांगावं की मी ते फोटो बघितलेत आणि मला काहीच वाटलं नाही. न्याय कसा घ्यायचा बघतो आम्ही, चला जाऊ द्या, खेटू आम्ही, कोणाला खेटायचं त्याला. तुम्ही फक्त महादेव भैया मुंडेचा एकदा फोटो बघा मारलेलाच आणि तुम्ही बघून दाखवा. मुख्यमंत्र्यांनी मोबाईलच फोडला पाहिजे. इतकी क्रूरपणानं या त्यांच्या राजवटीत हत्या होऊ शकते हे महाराष्ट्रातलं पहिलं ज्वलंत उदाहरण असणाऱ्या मुख्यमंत्र्यासमोर. इतकी क्रूर हत्यासुद्धा होऊ शकते आणि करते. मागणीच काय आहे? खून झाला अटक करा. गुंड चालवतात काय तुमचं राज्य? फडणवीसांचं राज्य गुंड चालवतात का? तुम्हाला या राजगादीवर बसवणारी गोरगरीब जनता आहे आणि या गोरगरीब जनतेचं लेकरू गेलं आहे. तुम्ही 1 घंट्यात सांगितलं पाहिजे, आसन तिथून त्याला ओढीत आणा, त्याच्या मुसक्या बांधा, ते आसन तिथून आरोपेल त्या ओढीत आणा. आणि आता त्याच्यातले बाहेर माहिती पडायला लागली. मागणंच काय कुटुंबाचं? आरोपीला अटक करा ना. मुख्यमंत्र्यांकडे मागणी काय यांची? आम्हाला तुम्हाला भेटायचं आहे. तुम्ही वेळ देऊ शकत नाहीत मुख्यमंत्री? या कुटुंबाला व्यथा मांडायच्यात, आपला आक्रोश मांडायचा आहे. माझे लेकरं बाळ उन्हात पडलेत, माझ्या कंपाळाचं कुंकू हिसकावून घेतलंय, त्यांना फासावर लटका. घरानं मांडायला, घरानं ऐकायला मुख्यमंत्र्याला वेळ नाही. मागणंच काय त्यांचं? SIT आणि CID नियुक्त करा. तुमच्याकडे अधिकारी नाही आहेत का? या राज्यात प्रशासनात एक बी मर्द अधिकारी नाही का? सगळे भेणारेच आहेत का? ती नियुक्त करून 8 दिवसाच्या आत आरोपी सगळे अटक करा तुम्ही. आणि त्यांचं म्हणणं आहे तपास हा कुटुंबाला सांगितला पाहिजे. इथून पुढच्या काळात गृहमंत्र्यांनी आणि SP साहेबांनी सुद्धा या कुटुंबाला
या मुंडे ताईला त्यांना तपास सांगावा. त्यांचं म्हणणं आहे एस आय टीत आमच्या म्हणण्याप्रमाणे 1-2 लोक घ्यावेत, कारण त्यांचा अविश्वास आहे त्यांचा काही तपास अधिकारावर. आणि ते खरंसुद्धा आहे बीड जिल्ह्याच्या बाबतीत आणि विशेष करून परळीच्या बाबतीत हे खरं आहे की त्यांना नको आहेत तर नको आहेत. त्यांचं म्हणणं आहे ते द्या. त्यांचं काय म्हणणं आहे, पहिल्या दिवसापासून आत्तापर्यंत जे अधिकारी होते त्यांच्या बदल्या का झाल्या हे आम्हाला यांचे CDR पाहिजे. का तपासात घेऊ नयेत तपास अधिकाऱ्यांनी? पूर्वी कोण होते PI ते का बदलले गेले? कोणत्या बंगल्यावरून कोणाला फोन आला आणि तो कोण होता? असू दे तो जागीरदार असू दे, भांडे घासणार असू दे, फेका त्याला मधी. काय मागणी आहे त्यांची? कसं काय करीत नाहीत तुम्ही? तुम्हाला सांगतो, आंदोलनाच्या टप्प्यात बीड जिल्ह्यातल्या लोकांना येऊ देऊ नका. जर काय आंदोलनाच्या टप्प्यात जनता जर उतारली अवघड होईल मुख्यमंत्री साहेब. तुम्हाला आम्ही विनंतीपूर्वक सांगालो, विनंतीपूर्वक. आणि मी मनोज जरांगे पाटील म्हणून तुम्हाला विनंतीपूर्वक सांगतो की त्या कुटुंबाचं जेवढं म्हणणं आहे तेवढं 8 दिवसाच्या आत करा. आरोपी सगळे अटक करा, यासाठी गठीत करा. त्यांच्यात त्यांचे काही लोक आहेत ते द्या, यांच्या म्हणण्याप्रमाणे CID नेमा, आरोपी अटक करा. त्यांना आरोपी अटक केल्याच्यानंतर सरकारी वकील द्या. आधी सरकारी वकिलाचं नाही, आरोपीच अटक नाही, सरकारी वकील घेऊन काय करायचं नुसता. आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय आता फडणवीस साहेब आणि SP साहेब बीडच्या दोघांनाही सांगतो, या कुटुंबाला 100% धोका आहे. त्यांनी असं बोलून दाखवलं. जर का या कुटुंबाचा घातपात झाला, पुढचा काळ तुमच्यासाठी अवघड असेल. त्यांना तातडीनं संरक्षण पुरवा आता, कारण ती माऊली एकटी वन फिरती पतीच्या न्यायासाठी. तिला संरक्षणाची आवश्यकता आहे. तातडीनं उद्या त्यांना संरक्षण द्या आणि या प्रकरणाचा पुरा छडा लागला पाहिजे. ही मुख्यमंत्र्यांनी जबाबदारी घ्यावी. आणि पालकमंत्री जर इथं न्याय करायला आले असली तर त्यांनी हातात घ्यावा. न्याय करायला आले नसले त्यांनी बीड जिल्हा सोडून जावा. काही गरज नाही. जर आमच्या लेकरांना न्यायच मिळणार नसला इथं, तुम्ही पालकमंत्री होऊन बीड जिल्ह्याचं काय करता? मुडदे पाडता का आमचे? तुम्ही मांड्या लावून बसता आणि इकडे एक कापाकापी सुरू झाली, तुम्ही तोंडून हात फिरणार. म्हणजे तुम्ही नेमके आमचे लोक मारायला आलात का मारणाऱ्यांना जेलात घालायला आलात हे सांगायला तयार नाही येत आम्हाला. आम्हाला वाटलं होतं हे पालकमंत्री झाल्याच्या नंतर बीड जिल्ह्याचा चेहरा मोहरा बदलणार आहे. अजितदादा फक्त एकदा फोटो बघून दाखवा आम्हाला. तुम्ही जर असाल ना तर एकदा फोटो बघा फक्त त्या महादेव भैया मुंडेंचे आणि आम्हाला दाखवा. नुसतं बीड जिल्ह्यात येऊन हातोर मातोर गप्पा आणू नका. इथं लेकराचं मुर्दा पडला आहे, मासच नाही आहे. आणि ते संस्कृत दिवशी मास होतं का? अरे कोणची पायदाशी राव तुमची? आमचे 2 भाग केले तुम्ही. एक भाग अंत्यसंस्काराला दिला आणि एक भाग तुम्ही दाखवायला नेला. आणि ते आरोपी सांभाळणार तुम्ही पालकमंत्री म्हणून. हो, हे आरोपाचे आरोपीच्या मांडीला लावून बसता आणि तुम्ही आरोपी सांभाळायला लागले का अजितदादा? ते जात फात मला नाही कळत. ती जात घरी गेल्यावर. इथं लेकरू मेले त्याला न्याय पाहिजे. नक्कीच मराठा समाजात संदर्भात तुम्ही आंदोलन करताना मराठा समाजाला OBC मधून आरक्षण भेटलं पाहिजे, न्याय देताना तुम्ही असं पण म्हणायचे की गरीब OBC सुद्धा माझ्यासोबत आहे. आज तीच परिस्थिती आहे. एक महिला तुमच्याकडे न्याय मागण्यासाठी आलेली आहे. अनेक जण तुमच्यावर टीका केली, परंतु आज परिस्थिती वेगळी आहे. त्या महिलेला न्याय पाहिजे. न्यायासाठी तुम्ही आंदोलन करणार आहात, लढा देणार आहात, काय करणार? नाही ते काय बोलणार नाही मी जातीचं इथं विषय. ते मी त्याला खंबीर आहे. ते नंतरचा विषय वेगळा. आज इथं महाराष्ट्राची ताई म्हणून ती आली. ती महाराष्ट्राची लेख आहे. जशी आम्ही समजली तशी मुख्यमंत्र्यांनी सुद्धा समजायची आणि तिला न्याय द्यायचा. ते वेगळे व्यासपीठ ते जात फात ते नंतर बघता येईल तिकडं. आज ती महाराष्ट्राची लेख आहे. ती आक्रोश करते. तिच्या डोळ्यात पाणी. लेकरं बाळा घेऊन हिंडते इकडे तिकडे. त्यांना शिकवायचं का, दवाखान्यात न्यायचं का, न्याय मागायचा, काय करायचं? कशाला आहे मुख्यमंत्री मग? पालकमंत्री कशाला आहे मग? जिल्ह्याच्या सगळ्या जातीचे नेते मेले का तुम्ही? मतदानाच्या दिवशी बरं दाराआट होते तुम्हाला चपलासकट पाया पडायला. आणि आज त्या लेकी बाळी न्याय मागती. तिला न्याय पाहिजे. आरोपी सगळ्याला माहिती आहेत. कोणत्या पोलिसाला माहिती आहेत. जे मुद्दाम बदल्या करून गेले ना त्यांना 6 आरोपी करा. चला, त्यांना अजिबात सुट्टी द्यायची नाही. आता पळून जात आहे काय तुम्ही? प्रशासनाच्या एकदा पदावर बसल्याच्या नंतर तुम्ही तपास करायचा असतो ना आरोपी अटक करायचे. आरोपी समजली की बदली करून बाहेर जाता. कशाला पोलिसात आलात तुम्ही? गोरगरिबांना कोणाकडे बघायचं? पोलिसाकडे बघूनच न्याय मिळतो ना. तुम्ही बदल्या करून जाता म्हणजे काय? मॅनेज होत आहे काय? त्यामुळे सगळे जेवढे आत्तापर्यंत बदल्या होऊन गेले ते पुरे 6 आरोपी झाले पाहिजेत.
यांना सुट्टी नाही कोणालाच. याच्या सहआरोपी ते सगळे झाले पाहिजेत. ते किती होते ते ह्या मारायला सुद्धा 46 का 43 आकडा व्हायला लागला जणू येऊ. काही जण मारायला होते, काही जण आणून टाकायला होते, काही जण काही चौकात उभा होते. कोणी येत आहे का बघायला तेवढ्या काळात. अरे काय टीम आहे, काय अजितदादा, काय फडणवीस साहेब. तुमचं राज्य असताना तर लोक सुखाने जगले पाहिजेत ना. तुम्ही उचलून फेकले पाहिजेत. अजितदादांना तर जाहीरपणा सांगणे तुम्ही पालकमंत्री आहेत. तुम्ही आत्ता फोन करून सांगा SP साहेबांना की आरोपी पहिले 8 टाका आता कोण येते. नसता फडणवीस साहेबांना अजितदादांना सुद्धा आम्ही याच्यात वाढणार आहेत. जर तुम्ही 8 दिवसात आरोपी अटक केले नाही तर 8 दिवसांनी दोघांनाही तुम्हाला आत वाढणार आहेत आम्ही, अजितदादांना पण आणि फडणवीस साहेबांना पण. आज सध्या आम्ही तुम्हाला त्याच्यात ओढत नाहीत, पण तुम्ही जर 8 दिवसात आरोपी अटक केले नाही तुम्हाला दोघांना आम्ही याच्यात वाढणार म्हणजे वाढणार. कारण तुम्हीच आरोपीला जगवताय, सांभाळताय, पाठबळ देताय. 100% 8 दिवसांनी आम्ही सगळा बीड जिल्हा मानणार आहेत. आणि एक मुखाने 18 पगड जातीचे लोक जर तुम्हाला बीडमध्ये दिसले नाही तर आपलं नाव बदलून ठेवा तुम्ही. तुम्हाला बीड जिल्ह्यात पहिल्यांदा राज्यात दिसणार आहे की पुऱ्या जाती धर्माचे लोक ताकदीनं बीडला एका जागेवर आले. तुम्हाला 8 दिवसांनी काय होतं आहे आणि कसा मोर्चा असतो तुम्हाला 8 दिवसांनी दिसत. इथे होते मनोज जरांगे पाटील. आणि महादेव मुंडे प्रकरणात महादेव मुंडे तसेच त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी आता जरांगे पाटील स्वतः मैदानात उतरणार आहेत. आणि 8 दिवसात जर याबाबत सरकारने कारवाई केली नाही तर 8 दिवसांनी काय परिणाम होईल असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे. कॅमेरामॅन अमित आडेसह संजय सरोदे, TV9 मराठी, आंतरवाली, सराटी, जालना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.